जुनाट चांगले भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता आपुलिया इच्छा करू गदारोळ भोगो सर्व काळ सर्व सुखे म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येरैरा म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता विठाला विठाला समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकर चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांचे रंजो चेतासे आपुलिया मस्तकही पायावरिया वारकरी संतांच्या श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारे वर्णौ रघुबर विमल रसोदो थाय कोमल चारे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विचारे हो मोहि हरहु कलेश विकार प्रस्तुत
प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी वाङ्मयी सेवेसाठी निवडलेला अभंग अनंत कृपा श्री विभूषित विद्वज्जन मानसमराळ संत हृदय सम्राट वारकरी संप्रदायाचे अग्रगणी मानदंड अक्षर ब्रह्म अवतरण देहूचे सुप्रसिद्ध साधू कान्हया बंधू बोलबा पुत्र जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि भगवंताचं त्याच्या गुणाच्या विशेषत्वानं वर्णन करणारा अभंग अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रथम दिनी आयोजित रात्रीच्या पहिल्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला कीर्तन रूपी वाङ्मयी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचा समजेल. तो म्हणजे असा, दयाघन पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रेऊलगाव आणि आजची ही पहिल्या दिवसाची सेवा सर्व गावकरी मंडळी, भजनी मंडळी, परमार्थ अनुरागी मंडळी यांच्या आग्रहास्तव प्रेमास्तव याही वर्षी माझ्याकडे आली आहे. गेल्याही वर्षी आपल्या सप्ताहामध्ये येण्याचा योग आला आणि याही वर्षी परत येण्याचा योग आला. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक अलिखित असा संकेत आहे की पहिल्या दिवसाचं कीर्तन हे मंगल साधणारं असलं पाहिजे. मग मंगलाचे प्रकार आहेत 3. नमस्कार रूप मंगल, आशीर्वादात्मक मंगल आणि वस्तू निर्देश रूप मंगल. भगवंताला नमस्कार करणं ह्याला नमस्कार रूप मंगल म्हणतात. भगवंताला परमार्थाला पोषक गोष्टींची मागणी करून घेणं ह्याला आशीर्वादात्मक मंगल म्हणतात. आणि भगवंताच्या गुण विशेषत्वानं भगवंताचं वर्णन करणे ह्याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. तर 3ऱ्या क्रमांकाचं मंगल आजच्या अभंगातनं साधलेलं आहे. विठ्ठला यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा एक थोडीशी म्हणजे गोष्ट बदलली, चांगली गोष्ट झाली आहे. कारण स्टेजचा एक नियम असतो की स्टेज म्हटलं की श्रोता आणि वक्ता एकमेकाच्या आमने सामने असले पाहिजे. गेल्या वर्षी इकडं तोंड करून होतं, माणसं इकडच्या बाजूला बसायचे, वक्त्याचं तोंड इकडं असायचं. यावर्षी एक सकारात्मक बदल झालाय. दोघं आमने सामने पण माणसं फारच दूर गेलेत. म्हणजे आपल्या आपल्या सोयीनं बसले ते काय नेमकं नाहीच नमुना पटला तर उठून जायच्या हिशोबाने बसले हे मला कळत नाही. मला वाटतं थोडं जवळ जवळ जर आले तर मला बी माणसात कीर्तन केल्यासारखं वाटेल. थोडं थोडं पुढे पुढे सरकाना. आपल्याकडे पुढे जागा नसल्यावर पाठीमागे बसावं. या पुरुष मंडळी या समोर, या समोर या. महिला मंडळींनी सरका, पुढे पुढे सरका. एवढं काही इथं सगळं भरणार नाही. या जवळ जवळ या समोर या. बरोबर मधली जागा अशी मोकळी सोडायची. एका बाजूला लेडीज, एका बाजूला जेंट्स, एका बाजूला पुरुष, एका बाजूला स्त्रिया. सरका माय पुढे या. ज्याला कम्युनिकेशन म्हणतात ना, आंतरक्रिया जे म्हणतात वक्ता आणि श्रोत्यामधले, तर ते समोरासमोर असल्याशिवाय होत नाही. वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते नवीन ज्ञानोबाराय म्हणतात. किंवा वक्तृत्वाचा अवधानाचा असं माऊलींचं वचन आहे. धन्यवाद. बऱ्याचशा गावात गेल्याच्या नंतर नीट बसायच्या सूचना सांगत असतो. बरेचसे लोक उठून जातात पण समोर बसत नाही. रेऊलगावातला अनुभव माझा चांगला आहे आणि 100% चांगला आहे की 100% माणसं तिथली उठून इकडे येऊन बसले. आता ज्यांना काही पायाचा त्रास आहे, लांब करून बसावं लागते, टेकून बसावं लागते, अशी 1-2 माणसं बसली. मला वाटते सगळ्यांनाच काय मागे बसलेले यांना पायाचा त्रास नसावा. दुसऱ्याची योजना आपण लाटू नये. कोणी न जाणं एखाद्याला सूट मिळत असेल तर ती आपण घेऊ नये. ठीक आहे. धन्यवाद सर्वांना. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगाचा सरळ सरळ आणि सोपा अर्थ मी तुमच्या पुढे प्रथमतः मांडतो. आमचा भगवान परमात्मा भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे आणि चांगला आहे. एवढं असून तो आम्ही जसं करावा तसा तो होतो. म्हणून आम्हाला त्याच्या दासांना काही चिंता नाही. आम्ही सुखाने या ठिकाणी
गर्भवासाला येऊ आणि सुखाने या ठिकाणचा आनंद उपभोगू. आम्ही आपल्या इच्छेनं येऊ, आपल्याच इच्छेनं जाऊ. म्हणले महाराज या मृत्यू लोकांमध्ये हे कसं शक्य आहे? तर त्याचं कारण महाराजांनी सांगितलं. याचं कारण असं आहे की आम्हाला त्याचा संगात आहे. भगवंत आमच्या संगती आहे, तो आमच्या संगतीमध्ये राहतो. याचंही एक कारण आहे. आम्ही त्याला विसरत नाही म्हणून तो आम्हाला विसरत नाही. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबतो इरयरा म्हणून चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता विठाला. अभंगाचा सर्व सर्व शब्दार्थ मी तुमच्या पुढे मांडला. अभंगाचा अनुषंगिक चिंतन मांडायला गेलं तर मंडळी थोडस इकडे लक्ष असू द्या. या जगामध्ये जी माणसं आहेत ना, या माणसांचे तसे 3 प्रकार पडतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. तुकोबारायांनी 3 प्रकार केलेत, पण मी माझ्या मताचे प्रकार तुमच्या पुढे मांडतो. एक वर्ग असा या जगामध्ये तो देवच मानत नाही, देवच मानत नाही तो. दुसरा एक वर्ग असा आहे देवाला मानतोही आणि देवाला जाणतोही. आणि तिसरा एक वर्ग आहे देवाला मानतो पण तत्वाच्या दृष्टीनं देवाला जाणत नाही. पहिला जो वर्ग आहे ना महाराज, प्रत्येक गावामध्ये ह्याच्या भावकीची लोक आपल्याला पाहायला मिळतात. काही माणसं आपल्याच समाजामधली थोडीशी शिकली की त्यांना असं वाटतं की आम्हाला जणू काही सगळ्या जगातलं ज्ञान प्राप्त झालं. बहुतांश शिकलेली माणसं देव न मानण्यामध्ये अग्रेसर आहेत बरं का. सगळी शिकलेली असं म्हणत नाही मी, बहुतांश हा शब्द वापरला कारण बरीचशी माणसं स्वतःला सुशिक्षित सिद्ध करण्यासाठी जगात देव धर्म हे सगळं थोतांड आहे म्हणून सांगत सोडतात. एक क्लास 1 ऑफिसर होता आणि त्याने नेहमी लोकांना न विचारता सांगत राहायचं हे देव धर्म आहे ना, सगळे हे भोळ्या लोकांच्या फुलकट कल्पना आहे. जगामध्ये देव वगैरे काही नाही. आणि तो साहेब असल्यामुळे लोकही त्याचं मुकाट्याने ऐकून घ्यायचे. पण भगवान परमात्मा असा खेळया, त्याच्या पोटी एक अतिशय सुंदर मुलगा जन्माला आला आणि लहानपणापासूनच तो भजन करायचा. त्याला वाटायचं लहान याला काही कळत नाही, पण हळूहळू तो मोठा झाल्यावर त्यानं सांगितलं, बाळू अरे तो जर देव काही म्हणतोस ना तर ती देव नावाची संकल्पना या जगामध्ये रूढ नाही, अस्तित्वातच नाही या जगामध्ये देव. त्यानं सांगितलं नाही हो बाबा, ज्या अर्थी जगत आहे त्या जगताचा करता देव आपल्याला मानावाच लागेल ना. त्यानं सांगितलं हे जगत कोणी केलेलं वगैरे काही नाही, हे सगळं जगत आपोआप झालेलं आहे. असं म्हटल्याच्या नंतर तो मुलगाही अतिशय हुशार होता. त्याने एका दिवशी काय केलं, अतिशय सुंदर असं चित्र काढलं आणि चांगल्या पद्धतीमध्ये ते रंगवलं. सकाळीचा सूर्य उदय होतोय, दोन्ही डोंगराच्या मधून सूर्याची किरण दिसत आहे. नदीचा धबधबा वरून खाली कोसळतोय. कोसळल्यामुळे फेसाळलेलं पाणी शांत डोहामध्ये स्थिर होते. एक कोळ्याचा मुलगा त्याच्यातून नाव चालवत नेतोय आणि त्यानं ते वल्ले मारल्याच्या नंतर पाण्यावर उठलेल्या बारीक बारीक लाटा आणि सूर्याच्या किरणामध्ये त्या चमकलेल्या अगदी हुबेहूब त्याने रंगवलं. आणि ते चित्र आपल्या वडिलांच्या ऑफिस मध्ये टेबलवर काचाखाली ठेवून दिलं. ज्यावेळेला त्याचे वडील दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये आले, त्यांनी पाहिलं, वा वा वा, अरे बाळू पुन्हा चित्र काढलं रे, फार सुंदर आहे. त्यानं सांगितलं, बाबा हे कुणीही काढलेलं नाही, ते आपोआप आले. ते म्हणे असं कसं काय होईल? नाही हो बाबा, खरंच आपोआप आलंय. त्यानं सांगितलं, चित्र आपोआप आले म्हणणारा गाढव आहे. ते म्हणलं, बाबा चित्र आपोआप आले म्हणणारा जर गाढव असेल तर हे जगत आपोआप झाले म्हणणारा गाढवाचा बाप असला पाहिजे. विठाला ही माणसं देवच मानत नाहीत महाराज, त्यांच्या लेखी देव मेलेला आहे म्हणतात. देवधर्म सांगी वाढिले
या लोकांना फक्त विषयाचे चरवणे आणि आयुष्याची केली गाळणे. केवळ विषयाचा उपभोग घेण्यासाठी मानवी जन्म मानणारा हा एक वर्ग आहे. तो देवच मानायला तयार नाही. दुसरा एक वर्ग आहे महाराज, देवाला मानतोही, देवाला जाणतोही आणि तो मुक्तही झाला. तुकोबराय त्या संदर्भाने बोलत नाही. तिसरा एक वर्ग आहे जो देवाला मानतो पण तत्वाच्या दृष्टीनं देव कसा आहे हे जाणत नाही. म्हणून तो उठलं की कोणीही देवाच्या पाठीमागे लागतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण पाहतो असे 33 कोटी देव सांगितलेत, पण जो दिसेल तो आपला देव. शेंदूर लावला दगडाला का आपला देव झाला. कोणता आहे त्याचं नाव गाव माहित नसू द्या तरी मागं त्याच्या पाठीमागे लागतात. मी म्हणतो हिंदू धर्मातले कमी पडतात म्हणून का काय, त्या पीराच्या कंदोऱ्याही आपल्या हिंदू धर्मातलीच माणसं करतात. मागे घडलेली घटना, जुने जी माणसं आहेत त्यांना माहित असेल, परभणीच्या पीराला एक कंदोरी जात होती एकादशीच्या दिवशी. आजही एकादशी आहे आणि तेही 11 बकऱ्याची कंदोरी जात होती. भगवंताला ते कुठंतरी सहन झालं नाही. आसूला पाठीवरती ऍक्सिडेंट झाला. म्हणजे घडलेली घटना सांगते मी. आसूला पाठीवरती ऍक्सिडेंट झाला आणि 11 माणसं मेली आणि 11 बकरी सुटून पळाली. एकही बकरं मेलं नाही. बरं, याच्यातून तरी सावध व्हावं की माणसांनी. नंतर असं ऐकण्यात आलं की तो त्याच्या हातातली जी वाचलेले होते ना घरचे, तर त्यांनी त्याचा नवस पूर्ण केलाच म्हणले. नंतर पुन्हा बकरी कापून. म्हणजे एवढा समाज आपला वेडा आहे. आज मुस्लिम त्याच्या देवाला कधी कंदुरी करत नाही. आम्ही त्यांच्या देवाला जाऊन कंदोऱ्या करतोय. देव खऱ्या अर्थाने आम्हाला कळालाच नाही. आणि असे जे देव मानणारी जी लोक आहेत ना, आणि यांचे देव आहेत, तुकोबारायांनी ह्याच्यावरती आसूड ओढलेले आहेत. लक्षात ठेवा, खऱ्या अर्थाने तुकोबारायांचं वाङ्मय आम्हाला कळालं पाहिजे. तुकोबारायांचं वाङ्मय हे भोळ्या लोकांचं वाङ्मय नाही. तुकोबाराय हे तार्किक दृष्ट्या फार चाणाक्ष होते. आणि तुकोबारायांचं वाङ्मय जर तुम्ही अभ्यासला तर तुम्ही तर्क जर लावला आणि तर्काच्या दृष्टीने तुकोबारायांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत गेलात तर खऱ्या अर्थानं तुकोबारायांच्या वाङ्मयाचं गमक आपल्याला कळेल. तुकोबारायांनी असे जे भक्त होते ना ह्यांच्यावरती टीका केलेली आहे. फटकाळ ते देवा, फटकाळ
या देवाचे भक्तही फटकाळ आणि देवही फटकाळ असतो महाराज. आपुलेचे आणि का पिढी काय ते देईल बराडे, कळोई हाली तयाचे जोडी अल्प रोकडी बुद्धी अधीरा. तुकोबरायांचं वचन आहे. आणि म्हणून आपल्या इच्छेनं लोकाला पेटणारे, खऱ्या अर्थाने यांना देव म्हणूच नाही, पण यांचे देव हे असे असतात. ज्या वेळेला तुकोबरायांनी अशा देवांचा निषेध केला, सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते केते, आपुल्या पोटा जे रडती मागते सीते अवदान. मला सांगा, त्या देवाला साधे भाताची शीत मिळत नाही, त्याच्यासाठी दुसऱ्याला लागतो. तो देव इतरांना काय देणार आहे? अरे त्याला साधं बकर मिळत नाही, तो तुम्हाला जर बकर मागत असेल तर तो बकऱ्यापेक्षा दुसरं तुम्हाला काय देणार आहे? तुकोबरायांनी लोकांना असं सांगितल्याच्या नंतर त्याचे जे उपासक असतात ना महाराज, त्या लोकांना राग आला. आणि पहा तुम्ही, आपल्या उपास्याला जर कोणी नाव ठेवलं तर माणसांना सहन होत नाही. जाऊ द्या ते कशाला. अलीकडे सगळी माणसं राजकारणातल्या पक्षांमध्ये वाटल्या गेलेली आहे. या पक्षातल्या नेत्याला कोणी बोललं की त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवडत नाही, आणि त्या पक्षाच्या नेत्याला बोललं की ह्या लोकांना आवडत नाही. देवांच्याही बाबतीत तसंच आहे. काही लोक आले आणि म्हणले, ओ तुकोबाराय, आमच्या देवांना नाव ठेवता? तुकोबाराय म्हणले, हो हो, तुमचे देवच तसे आहेत. मग त्यावेळेला तुकोबारायनं त्या लोकांनी विचारलं, हो आमच्या देवाला तुम्ही म्हणता, मग तुमचा देव कसा आहे सांगा ना. आणि लक्षात ठेवा मंडळी, आपण जर इतराच्या मताचं खंडन करत असतील तर आपल्याला स्वमताचं मंडन करता आलं पाहिजे. माझं बोलणं लक्षात येते ना तुमच्या? इतराचं बोलणं जर खोडून काढायचं असेल तर आपलं मत आपल्याला मांडता आलं पाहिजे. आणि तेच जर आपल्याला मांडता येत नसेल तर लोक आपलं ऐकायला तयार होत नाही. पहा, मी जर म्हणत असेल चांदू महाराजांना वाजवताच येत नाही, बरोबर समीवरच सुटत नाही, तालातच येत नाही, तर ते काय म्हणतील, महाराज तुम्ही येऊन वाजवून दाखवा. आणि मी जर म्हणलं नाही 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 मला जमत नाही, तर मग म्हणतील मुकाट्यानं कीर्तन करण्याचा पप्पा सोडून तुम्हालाच वाजवेल. बरोबर आहे ना? म्हणजे मला चूक काढायचा अधिकार कधी आहे? मला जर वाजवता येत असेल तर. आता ही